अल्बम डिझाईन कसं करायचं हे बघणार आहोत. तर आपण सध्या एक फोटोशॉप ओपन करून घेतले. याच्यामध्ये मी तुम्हाला इथं वरती फाईल म्हणून दिसेल, तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे, न्यू ऑप्शन आहे, न्यू वरती जायचं आहे. आपल्याला नवीन पेज घ्यायचं आहे. नवीन पेज येण्यासाठी तर अल्बम जनरली असतात 12x36 12x36 म्हणजे त्याची रुंदी येणार 36 आणि उंची हाईट येणार 12, जे की आपले अल्बमचे प्रिंटेड पेजेस असतात ते 12x36 या साईजमध्ये असतात. तर तुम्हाला 12x36 इथून टाईप करून घ्यायचे. इथे रुंदी विड्थ जे दिसते तुम्हाला डब्ल्यू पासून, हे विड्थ असणार आहे, ही 36 असणार आहे. म्हणजे ही झाली पूर्ण तो किती लांब आहे असा आडवा, आणि हे झालं उभं. उभं वरती किती आहे तर 12. ठीक आहे. बाकी इथं रिझोल्युशन्स तुम्हाला 300 ठेवायचे, हाय ठेवायचे, आणि त्याच्यानंतर आणि इंचेसमध्ये ठेवायचे आहेत. हे जे आहे ना इथे तुम्हाला दिसते पिक्सल, इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर एक्सेट्रा, ह्याच्यामध्ये आपल्याला हे इंचमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणि रिझॉल्युशन एकदा चेक करून घ्यायचं. बाकी काही सेटिंग्स चेंज नका करूया, डायरेक्ट आपण क्रिएट ऑप्शनवर क्लिक करू. तुम्ही बघू शकता 12x36चं एक पेज आपल्याला आलेले. याच साईजमध्ये बहुतांशी, जास्त करून तर याच साईजमध्ये अल्बम्स असतात. आपण याच्यासाठीच बघणार आहे. तुम्हाला इथं वरती स्केल दिसत असेल. मी एकदम फास्टमध्ये तुम्हाला एक पेज डिझाईन कसं करायचं हे सुरुवातीला एका पेजमध्ये सांगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण अल्बम डिझायनिंगचे वेगळे व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे स्किल्स शिकूया की अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल. आज फक्त मी तुम्हाला थोडंसं समजवणार आहे बेसिकमध्ये, वरून सांगणार आहे की छोट्याशा काही गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे. तुम्हाला इथे साईडला हे नंबर दिसत असतील 0, 1, 2, 3, ही स्केल आहे, आणि या साईडला पण दिसत असेल. आता या पेजचा सेंटर म्हणजे मध्यभाग कुठे येणार हे आपल्याला काय घ्यायचं आहे. तर हा 0 पासून आपली कितीपर्यंत आहे, 36 पर्यंत आहे. 36 पर्यंत म्हणल्यावर आपलं सेंटर कुठे येणार याचं मध्यभागी, तर 36चं अर्ध किती येणार, 18 येईल. ठीक आहे. 18 आपल्याला इथे फक्त मार्क करायचे. तर या स्केलवर जाऊन तुम्ही क्लिक करून ठेवायचं आणि क्लिक करून त्याला फक्त इकडे ओढायचं. आपल्याला ही एक लाईन येईल. ही लाईन फक्त एक आपल्याला नोटेशनसाठी असते. ही अशी याच्यावरती प्रिंट होत नाही. हे फक्त आपल्याला एक मार्क करण्यासाठी लाईन आहे, ती फक्त इथेच दिसेल फोटोशॉपवरती. तसंच आपण वरतूनही लाईन्स घेऊ शकतो. ही ग्रीड तयार करण्यासाठी असतं, की आपल्याला फक्त चेक करण्यासाठी. ह्या ज्या लाईन्स आपण घेतोय, ह्या लाईन्स त्याच्यावरती तशाच येत नाहीत डिझाईनमध्ये, आणि हे आपण काढून साईडलाही घेऊ शकतो किंवा इकडे तिकडे मूव्ह करू शकतो. तुम्ही बघू शकता जवळ गेल्याच्या नंतर तिथं आपल्याला हे मूव्ह करायला ऑप्शन येते. मग क्लिक करून याला आपण खालीवर करू शकतो मूव्ह. ठीक आहे. तर याला मी सेंटर तर सेट केलाय. आता ठीक आहे, एक आपण पेज घेतले 12x36चा. आता या पेजवरती आपल्याला अल्बम डिझाईन करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही पेज वगैरे कसं घ्यायचं, साईज काय आहेत, वेगळ्या साईज आहेत अल्बमच्या. 12x18 पण आहेत, परत 24 पण आहे, 12x36 पण आहे. पण जास्त करून लग्नाचे जे अल्बम्स असतात ते 12x36 मध्येच केले जातात. त्याच्यामुळे तुम्ही 12x36 पासूनच सुरुवात करा. ठीक आहे. तर एक सिंपल डिझाईन्स आपण बघणार आहेत की अल्बमचे डिझाईन कसे करतात. परत याच्यामध्ये अजून ॲडव्हान्सही बघणार आहेत. क्लिपिंग मास्क कसं करतात, क्लिपिंग मास्क करणं हे बघणार आहोत. फोटोज सेट करणं, नवीन डिझाईन्स ॲड करणं, कव्हर पेज बनवणं. आता आज आपण फक्त सिंपल डिझाईन बघूया. आता याच्यावरती काहीच नाही आहे. तर वेगळी डिझाईनचे PNG घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया तशी डिझाईन. इथं सध्या मी तुम्हाला फक्त एक ग्रेडियंट समजावतो. पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथले सगळे टूल्स समजावले होते. त्याच्यामध्ये तुम्ही हा टूल बघितला असेल की आपल्याकडे ग्रेडियंट टूल आहे. हा वाला मी सिलेक्ट केलाय आणि याला फक्त या कोपऱ्यामधून इथून इकडं स्ट्रेच करतोय. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही की आपल्याकडे एक ग्रेडियंट आलाय. पण मला हा असा या साईडला नाही पाहिजे. मला फक्त वर आणि खाली असा ग्रेडियंट आलेला पाहिजे, कारण एक पेजची एक बाजू पूर्ण पांढरी होती आणि एक बाजू डार्क होती. तर असं नकोय मला. पेजमध्ये याला मी फक्त क्लिक करून इकडे घेतोय आणि इकडची जी बाजू या कलरची तिला खाली घेतोय. बघू शकतो तुम्ही की पूर्ण फिरलेलं आहे. आता याच्यामध्ये मला जसं ठेवायचं, जसं सोयीस्कर वाटतं व्यवस्थित, मी त्या अकॉर्डिंग याला खालीवरती सरकवणार, ॲडजस्ट करणार. ठीक आहे. आता तुम्हाला जर वाटतं की वरची बाजू जास्त व्हाईट झाली किंवा याला पण डार्क करायचंय, इथे तुम्हाला एक डॉट दिसत असेल, हा एक टिपका दिसत असेल पांढऱ्या कलरचा. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून हा कलर इकडे मिक्स करू शकता आणि परत यालाही इकडे वाढवू शकता.
बघू शकता तुम्ही की हे पूर्ण डार्क झालेलं आहे. किंवा फक्त यालाही घेऊन तुम्ही इकडे वळू शकता. बघू शकता की तुम्हाला एक ग्रेडियंट पण भेटलंय आणि हवा तसा कलर कॉम्बिनेशन पण भेटलंय. ठीक आहे. याच्यामध्ये आता आपण एक बॉक्सेस ॲड करणार ज्यामध्ये की आपण फोटोज ॲड करणार आहे. आता शेप्स बॉक्सेस घेण्यासाठी, शेप घेण्यासाठी हा टूल आहे आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलेलं. याच्यावर तुम्ही जर राईट क्लिक कराल, उजव्या हाताचं बटन जर दाबाल, तर याच्यामध्ये तुम्हाला एक चौकोनी कसा घ्यायचा, आयताकृती रेक्टँगल कसा घ्यायचा किंवा गोल कसा घ्यायचा, हे इथं आहेच. एक रेक्टँगल घेऊया आपण इथं. मी रेक्टँगल ह्याच्यावरती जाऊन राईट क्लिक केले. राईट क्लिकमध्ये आपल्याला ऑप्शन भेटले. त्याच्यामध्ये रेक्टँगलला सिलेक्ट केले. आता सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं क्लिक करायचे आणि याला फक्त असं ओढून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही की रेक्टँगल आपल्याला आलेला आहे. रेक्टँगल आलाय. मी याला ओके करतोय. त्याला एक बॉक्स तयार झाला. आता असा सेम टू सेम याच साईजचा बॉक्स जर मला परत अजून एक घ्यायचा आहे, तर परत तिथं जाऊन टूल सिलेक्ट करून ते काढण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे याच्यासाठी याला कॉपी करण्यासाठी शॉर्टकट पण आहे. तुम्ही याला कंट्रोल दाबून याला सिलेक्ट करा पहिले. त्याच्यानंतर कंट्रोल दाबून जे दाबा. याचा अजून एक डुप्लिकेट तयार होईल आणि याच्यावरून तुम्ही जर त्याला साईडला घेतलं तर बघू शकता की आपल्याकडे याचं डुप्लिकेट तयार झालंय. ठीक आहे. तुम्ही परत अजून याला सेट करू शकता पेजमध्ये. तर पेज जर इकडे कुठे अजून तुम्हाला हे रिकामं वाटत असेल, तुम्ही कंट्रोल टी दाबायचे आपल्याला ट्रान्सफॉर्मसाठी. पहिले तुम्हाला जो बॉक्स एडिट करायचा आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथेही तुम्हाला दिसत असतील हे साईडला डॉट आलेले, याच्यावरही तुम्ही त्याची साईज ॲडजस्ट करू शकता. आणि हे जर येत नसेल तर कंट्रोल दाबून टी दाबायचे ट्रान्सफॉर्म. त्याच्यामध्ये तुम्हाला हे बॉक्सची साईज रिसाईज करण्यासाठी ऑप्शन येतील. हे जे तुम्ही बघू शकता हे डॉट आलेले आहेत, यांना आपण साईज कमी जास्त करू शकतो. हे साईज या साईडला. आणि आता हे लॉक आहे. ही जे साईज आहे ना, ही लॉक आहे. तर तुम्ही कोणत्याही डॉटला जरी ओढलं तरी पूर्ण रेक्टँगल मोठा होतोय. पण मला ह्या आकाराला जर फक्त या साईडलाच वाढवायचा आहे, वरी आणि खाली नाही वाढवायचा. तुम्ही इथं वरती बघू शकता की ही जी रुंदी आणि ही जी हाईट आहे ना, रुंदी आणि ही उंची, हे जे इथे लॉकचं ऑप्शन आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करायचंय. हे सिलेक्ट केलेलं होतं पहिले, ह्याला सिलेक्ट नाही करायचं. ह्याला जर काढलं तर आता हे सगळे लॉक जे होते ते निघून जाणार आणि तुम्ही ज्या साईडला जसं मोठं करताय तशी ती वाढत जाणार. मी फक्त याला इकडे ओढतोय तर बघू शकतो तुम्ही हे फक्त या साईडला एवढंच वाढतंय. याला मी परत वापसही घेऊ शकतो. यालाही वरती घेऊ शकतो. असं मी पेजमध्ये याला ऑक्युपाय करू शकतो की पेजमध्ये भरून वाटलं पाहिजे, रिकामा पेज दिसलं नाही पाहिजे. आणि पेजवरती तुम्ही होईल तेवढं जास्तीत जास्त PNGs बॉक्सेस ॲड करायलाच बघा. कारण रिकामी जागा तुम्ही सोडाल तर ते प्रिंट केल्याच्या नंतर खराब दिसेल. ठीक आहे. आता मला हा बॉक्स पण याच साईजचा बनवायचा आहे. हा डिलीट करून परत तुम्ही याला कंट्रोल जे करू शकता किंवा तुम्ही यालाही इकडे वळू शकता आणि यालाही खाली ॲडजस्ट करू शकता ह्याच्यानुसार. ठीक आहे. हे झाले बॉक्सेस ॲड करायचे. आता हे 2 सेम टू सेम बॉक्स जर मला पाहिजेत तर कंट्रोल दाबून ह्या दोन्हीलाही मी सिलेक्ट करून घेतोय. या 2 बॉक्सला सिलेक्ट करतोय आणि त्याच्यानंतर कंट्रोल जे करतोय म्हणजे या 2 बॉक्सेसचे अजून 2 डुप्लिकेट तयार होतील. आता इथं तुम्ही बघू शकता पहिले मी रेक्टँगल 1 आणि 1 ची कॉपी ह्या दोघांना कंट्रोल दाबून दोघांनाही एक सोबत सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करून तसंच ठेवलं आणि कंट्रोल जे दाबला. कंट्रोल जे दाबल्यामुळे त्या 2 सिलेक्ट केलेल्या बॉक्सेसची अजून एक कॉपी तयार झाली, जी की कॉपी 2 आणि वरचाही कॉपी 2 म्हणजे हे दोघं जण सोबतच तयार झालेत. आता मी याला फक्त क्लिक करून साईडला घेतलं तर बघू शकता की त्याची कॉपी आपल्याकडे तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक पेज तर भेटले. याच्यावरती 4 बॉक्स आपण ॲड करू शकतो. ही एकदम साधी डिझाइन आहे आणि पहिलं पेज आहे, पहिला व्हिडिओ आहे आपल्या अल्बम डिझाइनवर. पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही याच्यापेक्षा छान छान डिझाइन आपण बघणार आहेत. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ चेक करत जा. आता याच्यामध्ये थोडंसं एवढेच बॉक्सेस टाकून हे बरोबर नाही वाटत आहे. आपण याला बॅकग्राऊंड देऊया. ह्या बॉक्सेसच्या बॅकग्राऊंडलाही अजून आपण काहीतरी फेंट एक बॉक्स ॲड करू. तर इथून मी बॉक्स सिलेक्ट करतोय रेक्टँगल आणि याच्या बॅक साईडला बॉक्सेसच्या बाजूला येईल असं मी एक बॉक्स काढतोय या आकाराचा. बघू शकता की तो बॉक्स त्या 4 बॉक्सेसच्या वर आलेला आहे. मग त्याला आपल्याला त्यांच्या पाठीमागे न्यायचं. तर ते कसं नेणार तुम्ही? इथं तुम्ही लेअरमध्ये येताल.
हे लेयर्स दिसेल तुम्हाला इथे ऑप्शन या साईडला, उजव्या साईडला इथे तुम्ही बघू शकता या पॅनलवरती लेयर्समध्ये तुमचे सगळे लेयर असतात, जे की आपण काय काय इथे ऍड केलेले आहे. हे बॅकग्राऊंड आहे आपलं पहिलं, जे की पांढरं पेज होतं. त्याच्यावरती हा ग्रॅडियंट आहे, जो की आपण हा कलर ऍड केलेला आहे. ग्रॅडियंट म्हणजे काय, तर एक फेंट कलर आणि डार्क कलर तो असा चेंज होत होत जाणार. फेंट कडून डार्क कडे होत जाईल किंवा डार्क कडून फेंट कडे होत जाईल, किंवा दोन कलरचं कॉम्बिनेशन असेल, ज्याच्यामध्ये की आपल्याला हळूहळू हळूहळू तो कमी किंवा एक जास्त होत गडद होत गेलेला दिसेल. याला ग्रॅडियंट म्हणायचं. दोन वेगळे कलर म्हणजे ग्रॅडियंट नाही, पण एका कलर कडून दुसऱ्या कलर कडे तो मिक्स होत जातो. त्याच्यामध्ये जास्त असा फरक दिसत नाही की आपण दोन वेगळे वेगळे कलर घेऊन तिथे मांडलेत. नाही, तर एक कलर दुसऱ्या कलरकडे मिक्स होत जातो, त्यालाच ग्रॅडियंट म्हणतो आपण. तर हा ग्रॅडियंटही दिसत असेल. ग्रॅडियंटच्या वरती अजून बाकीचे लेयर आहेत. आपल्याला त्या छोट्या बॉक्सेसच्या वरती हा बॉक्स आलेला आहे. पहिले मूव्ह टूलला सिलेक्ट करून मग या मोठ्या बॉक्सला सिलेक्ट करूया. आता हा मोठा बॉक्स त्या 4 बॉक्सच्या खाली गेला पाहिजे, बरोबर. तर मी याच्यावरती क्लिक करतोय आणि त्याला खाली ओढतोय, चारही पण बॉक्सच्या खाली. हा जो रेक्टँगल 2 होता, मी हा 4 खाली घेतलाय, म्हणजे हे बाकीचे 4 त्याच्या वरती आले, बरोबर. तर याचा आपण कलर चेंज करूया. हा माझा क्लिक केलेला आहे, याच्यावरती सिलेक्ट केलेला आहे मी, आणि इथं त्याचा कलर आहे. इथून मी कलर चेंज करतो. हे त्याला ब्लॅक कलर मध्ये करतोय, काळा कलर देतो. बघू शकता तुम्ही की तो त्या 4 बॉक्सच्या पाठीमागे गेलाय. आता याला मला परत इकडच्या साईडला बघू शकतो तुम्ही एकीकडं जास्त झालंय आणि या साईडला कमी झालेलं आहे. तर मी हे थोडंसं ऍडजस्ट करून घेतोय, आणि हे अजूनही बरोबर वाटत नाहीये. सो पाठीमागचा जो बॉक्स आहे त्याला आपल्याला थोडंसं फेंट करायचंय. तर तुम्ही इथं बघू शकता की याची कॅपॅसिटी आहे. ही कॅपॅसिटी जी आहे ती 100% आहे. त्याला मी जर कमी केलं, सॉरी, ग्रेडियंट सिलेक्ट झालेला आहे. आपल्याला हा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची कॅपॅसिटी कमी करायची आहे. कॅपॅसिटी कमी केल्याच्या नंतर पाहूया कसं दिसतं. बघू शकतो तुम्ही इथं की एक थोडंसं अजून एक वेगळं आपल्याला बघायला मिळतंय, की एक डिझाईनमध्ये आपण असं टाकू शकतो. आपण वेगळे-वेगळे डिझाईन बघणार आहोत, तिथे ह्याच्यापेक्षाही छान दिसणार आहे. एक सध्या हे फक्त एवढंच आहे की आपण कसं ॲड करणार आहे बॉक्सेस वगैरे, एक सिम्पली तुम्हाला साधं छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगतोय. पुढच्या अजून आपण अल्बम डिझायनिंगवर पण बरेचसे व्हिडिओज काढणार आहोत. त्याच्यामध्ये पण कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर हा कलर मी इथून कॅपॅसिटी कमी जास्त करतोय. तुम्ही याला, एक मिनिट, हा जो रेक्टँगल आहे मोठा बॅक साईडचा, इथून सिलेक्ट केला तरी चालेल किंवा इथून केलं तरी चालेल. इथं येऊन लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली इथं पेजवरून सिलेक्ट केलं तरी चालेल. इथे अपीअरन्समध्ये तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकता, किंवा इथेही तुमच्याकडे जर प्रीमियम असेल तर तुम्हाला असा 12 भेटेल. याच्यामध्ये पण तुम्ही कलर चेंज करू शकता. तर मी येतो व्हाईट कलर घेतोय, त्याला पांढरा कलर देतो. पांढऱ्या कलरची मी ओपॅसिटी कमी केली तरी पण इथं एक डिझाईन तयार होते. पण पांढराही कलर यूज करू शकतो. आपण वेगळे कलर यूज करून डिझाईन तयार करू शकतो. काळ्या कलरमध्येही डिझाईन भेटेल आपल्याला आणि पांढऱ्या कलरमध्येही भेटेल. कारण अजून कलर ग्रेडिंग वरती आपण अजून व्हिडिओ नाही काढलेला. कलर ग्रेडिंग वरती जेव्हा व्हिडिओ काढेल तेव्हा मी तुम्हाला कलर्सही सांगेल की कोणते कलर कुठे व्यवस्थित वापरायचे, कोणते कलर कोणत्या कलर सोबत मॅच होतील. ह्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच भेटेल, लवकरच भेटेल. आपले काही सबस्क्रायबर्स वाढले आणि व्हिडिओज वाढले की त्यासोबत मी कलर ग्रेडिंगचाही व्हिडिओ तुम्हाला एक बनवून पाठवेल. फक्त तुम्ही व्हिडिओ सगळे व्यवस्थित बघायचेत आणि अगोदरचे व्हिडिओ पण चेक करून घ्यायचेत, म्हणजे तुम्हाला सगळं काही समजेल. ठीक आहे, आता एक पेज बनवलंय. अशाच पद्धतीने मला जर गोल आकार घ्यायचा असेल तर इथून मी एक इलिप्स, हे बघू शकता तुम्ही की रेक्टँगलच्या खाली इलिप्स म्हणून एक टूल आहे. ह्याच्यापासून आपण गोल आकार काढू शकतो. इथे येणार, क्लिक करून ठेवतोय आणि याला ओढतोय. इथून एक गोल तयार होतोय. ठीक आहे, असा मी एक गोल तयार केलाय. किंवा या डिझाईनसाठी तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही याला खाली ओढू शकता, याला वरती ओढू शकता, आणि याला असं साईडला नेऊन अशी एक डिझाईन तयार करू शकता. बघू शकता तुम्ही हा जे इथून अर्ध पेज आहे, या साईडला एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे. आणि हा एक बॉक्स आणि याच्या खालचा बॉक्स, या दोघांची मी अजून एक कॉपी बनवतोय. कॉपी कशी बनवणार, तर कंट्रोल जे दाबून त्यांना इकडे घेतोय, याची एक कॉपी बनवतोय. आणि हे जे पाठीमागचा मोठ्या बॉक्सची डिझाईन आहे, याची मी एक कॉपी बनवतोय डुप्लिकेट. ते कसं बनवणार, कंट्रोल जे करून बनलेलं आहे याच्यावरती मी त्याला फक्त इकडे साईडला वळवून घेतोय.
आणि हे जे याच्या बाजूला जे डॉट आलेले आहेत याच्यावरून मी याची साईज परत सेट करतोय, छोटी आणि मोठी करतो. ठीक आहे, बघू शकतो तुम्ही आपल्याकडं हे एक फेकची डिझाईन तयार झालेली आहे. आता सध्या याच्यामध्ये फोटो नाही टाकत आहे आपण, कारण फोटो टाकत नाहीये तर तेवढं ते अजून बरोबर वाटत नाहीये, तेवढं भारी दिसत नाहीये. पण तरी तुम्ही बघू शकता की आपण डिझाईन तर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलाय. अजून भारी भारी डिझाईन आपण बनवणार आहोत आणि याच्यामध्ये फोटो वगैरे कसा ऍड करायचा हेही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आज बोलतोय इथंच थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये फोटोज कसे ऍड करायचे आणि हे जे बॉक्स आहे त्या बॉक्सच्या साईडला आपण बॉर्डर कशी ऍड करायची. पहिल्या व्हिडिओमध्ये हे मी सांगितलेलं की बॉक्सला किंवा एखादे आपण जर आकार घेतोय तर त्या आकाराला जो स्ट्रोक असतो, स्ट्रोक म्हणजेच एक आपल्याला पाहिजे त्या कलरची अजून एक आपण अशी जाडी म्हणून एक बॉर्डर त्याला ऍड करू शकतो. तेही आपण चेक करणार आहोत आणि अजून वेगळे डिझाईन तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जरी ह्या पेजची फाईल पाहिजे असेल, PSD फाईल याच्यामध्ये फोटो ऍड करायला किंवा अजून काही PSD पाहिजे असतील तर मला कमेंट करा. आपण अशा फाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि त्या फ्री असतील, त्याला पासवर्डही नसेल आणि पेडही नसतील. मी तुम्हाला फ्रीमध्ये PSD फाईल प्रोव्हाइड करेल. तुम्ही फक्त कमेंट करा PSD फाईल पाहिजे आहे म्हणून. मी नक्कीच तुम्हाला फाईल ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करेल. ड्राईव्हची लिंक देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कंप्लीट बघा. काही अडचण असेल तर नक्कीच मला विचारा, चालेल. इंस्टाग्रामलाही तुम्ही मेसेज केला तरी चालेल. मी इंस्टाग्रामचं अकाउंटही व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला मेन्शन करतो आणि डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला त्याची लिंक भेटेल. ठीक आहे, थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओ.